सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. काल पान 202 शेवटचा परिच्छेद. स्वतःला स्वरूपात पाहणे हाच तो आत्मसाक्षात्कार किंवा परिपूर्ण मोक्ष मुक्ती होय. म्हणजे रूपाला अन्य म्हणून पाहणे याला अहंकार अध्यास किंवा अहंकार दोष म्हणतात. तो निश्शेष झाल्यावर सर्वत्र तूच तुला पूर्ण सत्य, निखळ सत्य म्हणून ओळखशील. इथपर्यंत काल आपण आलो. आता पुढे 301 क्रमांकाचा श्लोक. तदैक रूपस्य चिदात्मनो विभोरानंद मूर्ते रणवद्य कीर्ते नैवान्यथा क्वाप्य विकारिणस्ते विनाह मध्यास ममुष्य संस्कृती. नित्येक रूप चिदात्मा तू व्यापक पवित्र कीर्तिमान अविकारी ही तू आनंद स्वरूप. अहंकार अध्यास तुझ नसे जरी संसार बंधन प्राप्ती बाह्य अससी तरी. हे वत्सा, परमप्रिय शिष्या, जर अहंकार दोष विरहित तू असू शकलास तर संसार बंधनाच्या प्राप्तीतून तुझी निश्चितच सुटका होईल हे निश्चित समज. असे असताना तू कायमचाच एकरूप चिदात्मा व्यापक आनंद स्वरूप पवित्र कीर्तिमान आणि अविकारी व नित्य सद्रूपच आहेस. तुला जर अहम अध्यास न राहील तर जन्म मृत्यू असूच शकत नाही. 302 तस्मादहंकार मिमं सशत्रुम भोक्तुर्गले कंटक वत्प्रतीतम विच्छिद्य विज्ञान महासिना स्फुटम भुंक्ष्वा साम्राज्य सुखम यथेष्टम. तव अहंकार तव शत्रू नित्यच पीडित जो असे भोजन करी त्याचे घशात काटा जैसा ऋतुनी बसे. आत्मज्ञान महान खडगे अहंकार पूर्ण नाश जरी तू करी सार्वभौम परम आत्मसुखाची अपरोक्ष अनुभूती तरी तू करी. जीव स्थूल आणि सूक्ष्म शरीर यांचे दरम्यान मी माझे असा अहंकार देहतादात्म्य धरून असतो. अहंकारच त्याचा शत्रू आहे जो त्याला सतत पीडित असतो आणि वासना रूपे जन्म मृत्यूच्या चक्रात कायमचा अडकवतो. भोजन करणाऱ्याच्या गळ्यात घशाला जसा ऋतून बसलेला काट्याचा सल सतत त्रास वेदना देत राहतो तसाच अहंकार रूपी वासना सल असतो. श्रुतिग्रंथ प्रणित आत्मज्ञान रूपी तेजस्वी तलवारीने श्रुतिग्रंथ प्रणित म्हणजे श्रुती ग्रंथामध्ये सांगितलेल्या आत्मज्ञान रूपी तेजस्वी तलवारीने किंवा खडगाने जर अहंकाराला छाटून टाकण्यात हे शिष्या तू यशस्वी झालास तर तुला तुझ्याच मालकीच्या सार्वभौम परमश्रेष्ठ आत्मसुखाचा प्रत्यक्ष अनुभव निश्चित घेता येईल आणि तू कायमस्वरूपी मोक्षाचा अधिकारी बनशील किंवा होशील. 303 ततो हमादेर विनिवर्त्य वृत्तीम संत्यक्त रागा परमार्थ लाभात तूष्णीम समास्त्वात्मसुखानुभूत्या पूर्णात्मना ब्रह्मणि निर्विकल्पः. म्हणून अहंकार तैसा करता भोगता सर्व जीव भाव टाकुनी तू राही वासना टाकुनी परमार्थ लाभ घेता पूर्ण ब्रह्म भाव अनुभविण्या निस्तब्ध तू होई. या करता अहंकार रूपी जीव भाव आणि कर्तृत्व भोक्तृत्व आदी सर्व अध्यास तू परमार्थ प्राप्ती करता टाकून दे आणि पूर्ण वासना मुक्त होऊन पूर्ण ब्रह्मभाव अनुभवण्यासाठी निस्तब्ध शांततेत राहा. या करता अहंकार रूपी जीवभाव आणि कर्तृत्व भोक्तृत्व भाव आदी सर्व अध्यास तू परमार्थ प्राप्ती करता टाकून दे आणि पूर्ण वासना मुक्त होऊन पूर्ण ब्रह्मभाव अनुभवण्यासाठी निस्तब्ध शांततेत राहा. 304 समूल कृतोपि महानहं पुनर्विल्लेखित साध्य चेतसाक्षरम सज्जीव्य विक्षेप शतम करोति नभस्वता प्रावृत्ति वारिदो यथा. अहंकार समूळ नाश होता क्षण एक चित्त संपर्क जरी करी तरी शतभ्रम विक्षेपा जन्मासी घाली वर्षा काळी जैसा वायू मेघमंडळा चाळवी. अहंकार संपूर्णतया नष्ट झाल्यावरही जर अगदी स्मृती रूपे का होईना त्याचा चित्ताशी किंचित जरी संपर्क साधला गेला तरी त्यामुळे शेकडो भ्रम विक्षेप यांचा पुनर्जन्म होतो आणि माणूस मुक्तीला अंतरतो व पुन्हा अध्यासात अडकतो. पावसाळ्यात दाट काळ्या ढगांचा समूह वाऱ्यामुळे चाळवला गेल्याने जशी
इतस्तता ढगांची पांगापांग होते, त्याच प्रकारे येथे अंतःकरणात विविध विक्षेपांमुळे काहूर मासते आणि ते विचलित होऊन परत वासनाग्रस्त होते. म्हणून जीवभावाचा अहंकाराचा केवळ एकदा आणि एकदाच समूळ नाश करून भागत नाही, तर संपूर्ण आयुष्य अत्यंत सावध राहून अहंकार मागच्या दाराने अंतःकरणात पुनर्प्रवेश करणार नाही, बॅकडोर एंट्री घेणार नाही, यासाठी सतत जागरूक दक्ष असावे लागते. तुम्ही बेसावध राहिलात की अहंकार आलाच म्हणून समजा. प्रकरण 54. क्रिया चिंता वासना त्याग. निगृह्य शत्रोरहमोवकाश क्वचिन्न देयो विषयानुचिंत्या स एव संजीवन हेतुरस्य प्रक्षीण जंबीर तरोरिवांबू. 305. अहंकार शत्रुनाशता पुनरपित्यासी विषय चिंतने क्षण एक अवसरना देई. शुष्क लिंब वृक्ष शुष्क जीवन तरु समान असती. जलवासना सिंचने उभय पुनरुज्जीवित होती. अहंकारूपी शत्रूला जीव भावाला एकदा का निस्तमनाभूत केले विषय चिंतनाला आणि विकारांना आपल्या मनात एक क्षण देखील अवसर देऊ नकोस. अहंकारूपी शत्रूला जीव भावाला एकदा का नेस्तनाभूत केलेस की विषय चिंतनाला आणि विकारांना आपल्या मनात एक क्षण देखील अवसर देऊ नको. विषय चिंतनाला अजिबात वाव देऊ नका. सुकलेला जीवन वृक्ष आणि सुकलेले लिंबाचे झाड यांना जर का पुन्हा अनुक्रमे वासना आणि पाणी मिळाले तर दोन्ही फिरून एकदा तरारून उठतात, मोहरतात, बहरास येतात. वासनारहित जीवन वृक्षासाठी वासना संचार म्हणजे शुष्क लिंब वृक्षाला मिळणाऱ्या पाण्यासारखी संजीवनीच होय. त्यामुळे पुन्हा कधीही या जीवन वृक्षावरती वासनेची छाया सुद्धा पडता कामा नये. 306. देहात्मना संस्थित एव कामी विलक्षण कामयितां कथं स्यात् अथोर्थ संधान परत्वमेव भेद प्रसक्त्या भवबंध हेतुः. देहरूप स्वये मानी तोची उपभोग लालसा धरी कामी विषयी जाणी त्या तया भिन्न कैसी लालसा करी. वस्तू विषय चिंतनी पडता भेद आसक्ती वृत्ती वाढते. संसार बंधन जीवासी पुरविणा खचित कारण ती होत असे. जो स्वतःला देहच समजतो तो देहाचे चोचले पुरवणारे वस्तूविषय प्रिय मानण्यातच घडलेला असतो. तो उपभोग लालसा धरतो असा पुरुष कामी म्हणजे कामना करणारा किंवा विषयी म्हणून ओळखावा. तो उपभोग लालसा धरतो असा पुरुष कामी म्हणजे कामना करणारा किंवा विषयी म्हणून ओळखावा. मात्र त्याच्याहून वेगळा असणारा, स्वतःकडे केवळ आत्मा म्हणून पाहणारा, आत्मसाक्षात्कारी लालसी कसा असू शकेल. जो देह संबंधित नसतो आणि केवळ आत्मरूपच असतो त्याला विषयोपभोग लालसा असूच शकत नाही. वस्तुविषयांच्या चिंतनात पडल्यास उपभोग लालसा वाढते आणि भेदाभेद द्वैत वृत्ती वाढीस लागते. अशी वृत्ती जीवाला बंध मृत्यू जन्म मरण चक्रात अडकवण्यास खरोखरीची कारणीभूत असते. 307. कार्य प्रवर्धनात बीज प्रवृत्ती परिदृश्यते कार्यनाशात बीजनाश तस्मात् कार्यम निरोधयेत. कार्यवाढ होई जेव्हा कार्य बीजही वाढते. कार्यनाशी बीजनाश म्हणून कार्यनाश उचित तो असे. कार्य वाढत जाते तसे कार्याचे बीजही वाढत जाते. अशा प्रकारे कार्यवाढ बीजवाढ कार्यवाढ असे चक्र अव्याहत चालू राहते. याउलट कार्याचाच नाश झाला तर बीजाचाही नाश होतो आणि त्या योगी कार्य वृक्षच उन्मळून पडतो. म्हणूनच कार्यनाश किंवा कर्मनाशच साधणे योग्य ठरते. मथितार्थ असा की कर्मफलोपभोग जन्म प्राप्त जन्मात नवीन कर्मे त्या कर्माचे संचित म्हणून पुन्हा जन्म म्हणजे जन्म मृत्यू असे अखंड जीवनाचे यात्रा चक्र चालू राहते किंवा असते. मथितार्थ असा की कर्मफलोपभोग जन्म प्राप्त जन्मात नवीन कर्मे त्या कर्माचे संचित म्हणून पुन्हा जन्म म्हणजेच जन्म परत मृत्यू असे अखंड जीवाचे यातना चक्र चालू राहते किंवा असते. कारण कार्यनाश घडत नाही म्हणून. थोडे अधिक स्पष्ट करूया. एकदा का बीज वाढू दिले आणि त्याचा मोठा वृक्ष झाला की
त्यापासून मोठ्या प्रमाणात फळे, त्याहूनही काही पटीत बीजवृद्धी आणि पर्यायाने एका वृक्षापासून अनेक वृक्षांची निर्मिती होते. बीज वृक्ष गणिती पद्धतीने वाढत जातात. वासनांचे तसेच आहे. देहाशी जो एकरूप होतो तो देहाच्या वासनांशीही मला हे हवे, मला ते मिळवायचे आहे, म्हणून मला अमके तमके केले पाहिजे या भावाने तद्रूप होतो. असा वासनामय कर्मे करतच राहतो. कार्य होतच राहते. मोह वाढतच जातो. संसारातून बाहेर पडावे वाटत नाही. त्या योगे कर्म, कार्य, उपभोग, मोह सातत्याने वृद्धिंगत होतात. मोक्ष मिळत नाहीच तर बंधनेच वाढतात. वासनायुक्त जीवाला वाटते मला आता याच्या बाहेर पडणे शक्य नाही, म्हणून जेव्हा क्षुद्र, नीच, बहिर्मुख वासना देहभावातून अभिव्यक्त होण्यासाठी झडपडू पाहतात, तेव्हाच त्यांना कह्यात आणले पाहिजे, तेथून नष्ट केले पाहिजे. सकृत दर्शनी जीवभाव नाहीसा झालेला दिसला तरी वासना बीज रूपे तो असू शकतो, म्हणून वासना बीज डोकावतात. ते रुजू द्यायचे नसेल आणि वासना वृक्ष वाढू द्यायचा नसेल तर वासना चेतवणारे कार्य करण्याचेच टाळा. म्हणजे कार्यवाढ करणारे, बीजवाढ करणारे संसार वृक्ष म्हणजे देह रूपी देह आणि वासना वृक्ष अबाधित राखणारे कर्मच टाकून द्या. सकृत दर्शने जीवभाव नाहीसा झालेला दिसला तरी वासना बीज रूपे तो असू शकतो, म्हणून वासना बीज डोकावताच ते रुजू द्यायचे नसेल आणि वासना वृक्ष वाढू द्यायचा नसेल तर वासना चेतवणारे कार्य करण्याचेच टाळा. म्हणजे कार्यवाढ करणारे, बीजवाढ करणारे संसार वृक्ष देह व वासना वृक्ष अबाधित राखणारे कर्मच टाकून द्या. मी आत्मा आहे. आत्मा अक्रिय, अविकारी, अखंड आणि निर्विकल्प असल्याने त्याला कर्म कार्य नसतेच नसते असा निश्चय करून कार्यबीजच नष्ट करा. या कर्म विरहित आत्म्याच्या निधिध्यासात आनंदाने राहा. 308 वासना वृद्धिता कार्यम कार्यवृद्ध्याच वासना वर्धते सर्वथा पुंसा संसारो न निवर्तते. वासना वृद्धी अहंकेंद्री कार्यवर्धन करी तसे कार्यव्यापसा वाढे तैसी वासना वर्धिष्णू होत असे. परस्पर पूरक वासना कार्य परस्परा पोषित राहती, म्हणून जीवासी संसार बंध नित्य जखडून ठेवती. माणसाने स्वतःला देह समजून देहधर्माच्या अधीन होणे म्हणजे प्रत्यक्षात वासनांना बळी पडणे आहे. विकारी देहाच्या विकारी परंतु प्रत्यक्षात नेहमीच वाढते असणाऱ्या मागण्या, क्षुधा, तृषा जशा कधीच तृप्त होत नाहीत तशा कधीही न थांबणाऱ्या असतात. देहतादात्म्य पावल्याने वासना बळावतात. बलिष्ठ वासना अहंकेंद्री मी माझे म्हणणाऱ्या माणसाला अधिकाधिक कार्य करण्यास वश करतात. म्हणजेच वासना कार्य वाढवतात आणि कार्य त्याच्या बाजूने जरी वासनापूर्तीसाठी केले गेले असले तरी वासनांचा धर्म अतृप्ती हाच असल्याने त्यांचे शमन न होता त्यांची वृद्धीच होते. म्हणजेच वासनातून कार्य आणि कार्यातून वासना वाढतातच. सारांश वासना व कार्य परस्पर पूरक असून एकमेकांचे पोषण करीत असल्याने एक वाढताच दुसरेही वाढते. पुरुषाला संसार बंधनाची वासना व कार्यरूपी परस्पर पूरक व परस्पर वर्धिष्णू बेडी शृंखला नित्य जखडून ठेवत असते. 309 संसार बंध विच्छित्ते तद्वयम प्रदहेद्यती वासना वृद्धिरेताभ्याम चिंतया क्रिया बहि विषय चिंतने मन तदरूप बाह्य वर्तन वासना वृद्धी संसार बंधा उभय कारण यतीने करावे त्याचे निर्दालन. यतीने मुनीने संसार बंधनातून मुक्त होण्यासाठी प्रथम हे जाणले पाहिजे की विषयांचे किंवा देहसुखाचे मनात चिंतन केल्याने त्यानुसार शरीराद्वारे बाह्य जगात वस्तुविषयक आचरण किंवा कर्म क्रिया उद्भवतात. या दोन्हीमुळे म्हणजे विषय चिंतन व शरीर ते आचरण वासना वृद्धी होते आणि संसार बंधने क्षणोक्षणी दृढ बळकट होते. याचा अर्थ असा की विषयांचे चिंतन आणि त्यानुसारी कर्माचरण या दोन्हींचा समूळ उच्छेद त्याला करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा संसार विच्छेद अशक्यच होय. 310 ताभ्याम प्रवर्धमानासा सूते संस्कृतिमात्मनः ध्यानाम चक्षुपाया सर्वावस्थासु सर्वदा सर्वत्र सर्वदा सर्वं ब्रह्म मात्रावलोकनम सद्भाव वासना दार्ढ्या तत्रयं लयमश्नुते. विषय चिंतने मन तदनुसार शरीर आचरण त्यानेच वासना वृद्धी
आत्म्यासी करी संसार बंधन सर्वावस्थी सर्वदा सर्वत्र संपूर्ण केवळ ब्रह्म ब्रह्मदृष्टी जरी पाही ब्रह्मात्म सद्भावे त्रिलय तो होई. 310 आणि 311 असे एकत्र श्लोक झालेले आहेत. मराठी गद्यविस्तार. विषय चिंतनात मनाचे रममाण होणे, त्यानुसार विषय पूर्तीसाठी शरीराकडून कार्य घडणे, परिणामता वासना वाढणे, या 3 गोष्टीमुळे मुक्त आत्मा किंवा चैतन्य तत्व, जाणीव तत्व, ज्ञानबोध शक्य असलेल्या तीक्ष्ण बुद्धीचा ज्ञानी सुद्धा संसार बंधनात जखडला जाऊ शकतो. यालाच म्हणायचे आत्मविस्मृती किंवा ज्ञान. या ज्ञान प्रेरिता नाश ब्रह्मदृष्टीने सर्व अवस्थात सदैव सर्वत्र संपूर्ण केवळ ब्रह्म आणि ब्रह्म पाहण्याने होऊ शकतो. म्हणून ज्ञानी माणूस स्वतःला ब्रह्म आत्मा म्हणूनच सद्रूपे पाहतो आणि विषय चिंतन, शरीराचे तदनुसारी कर्माचरण, त्यातून बलिष्ठ होणाऱ्या वासना यांचा समूळ उच्छेद करून संसारातील अहम ब्रह्मास्मी म्हणून जीवन व्यतीत करतो. 312 क्रियानाशे भवे चिंता नाशोस्माद्वासनास्या वासना भक्ष्यो मोक्षा सा जीवन मुक्ती इष्यते. सा जीवन मुक्ती इष्यते. क्रियानाश जरी होई चिंतानाश तरी होतसे. चिंतानाशे वासना जाई मोक्ष मुक्ती नामयासे. केवळ ब्रह्मदृष्टीने सर्वत्र ब्रह्म आणि ब्रह्मच पाहणे शक्य झाल्यास विषयांचे मनात चिंतन, त्यानुसारी शरीराकडून होणारे विषयपूर्ती शमनार्थ कार्य आणि वासना वृद्धी, त्या 3ही क्रिया नष्ट होतात. परिणामता क्रियानाशातून चिंता नष्ट होते. चिंतानाश वासनाला नष्ट करतो. अशा वासनानाशाला मोक्ष किंवा मुक्ती असे ओळखतात. 313 सद्वासना स्फूर्ती विजृंभणे सती यसौ विलीना सोमादि वासना अतिप्रकृष्टाप्य ऋण प्रभायाम विलीयते साधुयतात मिश्रा. जीव ब्रह्म ऐक्य भावना जरी राही अहंकारादि वासना तत्काळ नाश होतसे. घनदाट तिमिर रात्री जैसी अरुण प्रभात प्रकाशी नष्ट होऊन उजळीत असे. जीवाचा जर ब्रह्मभाव पक्का झाला तर मी रूपी अहंकार केंद्र आणि शरीर भाव नष्ट होतो आणि त्या योगे तत्काळ वासना नाशही होतो. सूर्य उगवताच जशी घनदाट अंधारी रात्री नष्ट होऊन दिवस उजळून निघतो तसेच हे असते. 314 तमस्तमा कार्यमनर्थ जालम न दृश्यते सत्युदिते दिनेशे तथा द्वयानंद रसानुभूतौ नैवास्ति बंधो न च दुःख गंधा. 314 अंधार तैसे अनर्थ अंधार कार्य सूर्योदयी अनुभवास न येई तैसी अद्वय ब्रह्म रसानुभूती होता प्राप्त बंध दुःख लवलेशन राही. अंधार आणि अंधारात होणारी चोरी, दरोडे, खून, मारामाऱ्या यासारखी अनर्थ अंधाराची कार्ये सूर्योदय होतात अनुभवास येत नाहीत किंवा नष्ट होतात. त्याचप्रमाणे एकदा का जीवाला आपण ब्रह्मच आहोत असा अद्वैताचा रसपूर्ण मधुर अमृतानुभव आला की त्याचा अहंकार पूर्ण जीवभाव, शरीरालाच मी समजणे ही मूर्खता ताबडतोब नष्ट झाल्याने त्याला संसार बंधन अजिबात राहत नाही. त्याच्यासाठी तीळभरही दुःख, त्याच्यासाठी तीळभरही दुःख शिल्लक राहत नाही. येथे आपण आज थांबूया. उद्या प्रकरण 55 प्रमाद निंदा पान 210 अर्ध्या भागापासून पुढचं निरूपण उद्या करूया. अस्तु.